एका मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडचा SMS आला, "घरी ये, घरी कोणी नाही." बस एवढंच. आणि तो गेला. आणि जो गेला तो परत आला नाही. पण त्याच्या जाण्याची बातमी आली. ती अशा रूपात होती की ऐकणारा सुद्धा घाबरून जाईल. आधी त्याला बांधलं गेलं, आंधळं केलं गेलं आणि जिवंत जाळलं गेलं. तेही त्याच महिलेकडून जिच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. बेंगलोरमध्ये घडलेली ही घटना नेमकं कशी घडली? हे प्रकरण बाहेर कसं आलं? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बेंगलोरच्या अंजना नगर परिसरात राहणारी 27 वर्षाची प्रेरणा आणि राजाजी नगरच्या भाष्यम सर्कल भागातील एका टेलिकॉम कंपनीत काम करणारा किरण 2 वर्षापूर्वीच याच ऑफिसमध्ये एकमेकांना भेटले. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे एकाच ठिकाणी काम करत होते, एकमेकांच्या प्रेमात होते. 2 वर्षात नाते आणखी घट्ट झाले. प्रेरणाला वाटलं आता पुढचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. तिने किरणजवळ लग्नाचा विषय काढला, पण किरणने प्रत्येक वेळी तो विषय उडवून लावला. आज नाही, नंतर बघू, अजून वेळ आहे, असं करत करत किरणने फक्त विषय टाळला नाही, तर हळूहळू प्रेरणालाच टाळायला सुरुवात केली. यातूनच प्रेरणाच्या मनात एक विचार येऊ लागला, किरणचं दुसरीकडे काहीतरी सुरू असावं. आणि हाच संशय पुढे जाऊन एका भयंकर गुन्ह्याचे कारण ठरला. 21 एप्रिल रोजी सकाळी प्रेरणाच्या घरचे आई आणि भाऊ लवकर कामाला निघून गेले. घरात ती एकटीच होती. हीच संधी साधून तिने किरणला फोन केला. आज घरी कोणी नाही, ये भेटायला. किरण त्यावेळी दुसऱ्या ठिकाणी कामाला निघालेला होता, पण प्रेरणाचा फोन आला म्हणून तो तिच्या घराकडे निघाला. किरण घरात शिरला तेव्हा वातावरण अगदी नॉर्मल होतं. गप्पा झाल्या, हसणं झालं, सगळं एकदम नॉर्मल. पण काही वेळातच प्रेरणाने विषय काढला. आज आपण वेगळ्या पद्धतीनं ट्राय करूया, वेस्टर्न स्टाईल. प्रेरणाने एक खुर्ची आणली. तिने किरणला त्यावर बसवलं. विश्वासाने आणि रोमॅन्टिक मूडमध्ये किरण खुर्चीवर बसला. त्याच्या मनात तेव्हा कसलाही संशय आला नाही. तिने त्याचे हातपाय खुर्चीला घट्ट बांधले, डोळ्यावर कापड बांधलं आणि इथेच सगळं बदललं. किरण आता पूर्णपणे बेसावध होता. त्याला वाटलं होतं पुढचा वेळ रोमॅन्टिक असेल, पण प्रेरणाने आधीच घरात लपवलेली केरोसिन आणि पेट्रोलची बाटली बाहेर काढली. दोन्ही एकत्र मिक्स केलेलं होतं. कसलाही विचार न करता तिने ती बाटली किरणच्या अंगावर ओतली, माचीस पेटवली आणि फेकून दिली. काही क्षणातच किरणच्या अंगाला आग लागली. त्याने आरडाओरडायला सुरुवात केली. खुर्चीतून सुटण्याचे प्रयत्न केले, पण दोरी घट्ट होती. त्याचं शरीर जळत होतं आणि हे सगळं प्रेरणा बघत होती. ती तिथेच उभी होती. तिने आपला मोबाईल उचलला आणि किरण किंचाळत असताना त्याचा व्हिडिओ शूट केला. किरणच्या किंचाळल्याचे आवाज आणि घरातून येणारा धूर शेजाऱ्यांनी ऐकला. त्यांचे लगेच पोलीस आणि अग्निशमन दलाला फोन केला. दोन्ही पथके घटनास्थळी पोहोचवली. आग विझवली तेव्हा किरण जागीच गेला होता. घरात फक्त प्रेरणा होती. पोलिसांनी त्याला विचारलं, काय झालं? तिने सांगितलं, किरणने स्वतःला पेटवून घेतलं. मी बाथरूममध्ये होते. बाहेर आले तेव्हा सगळं झालं होतं. पोलिसांनी सुरुवातीला हे गृहीत धरलं, पण तिचा जबाब एकसारखा नव्हता. प्रत्येक प्रश्नावर ती वेगळं काहीतरी सांगत होती. संशयाची सुई तिच्याकडे वळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्या असल्याचं उघड झालं. बिल्डिंगच्या CCTV फुटेजमध्ये किरण पार्किंगमध्ये असताना त्याच्याकडे कोणतंही ज्वलनशील पदार्थ नव्हतं, म्हणजे त्याने स्वतः काही आणलेलं नव्हतं. मग पोलिसांनी प्रेरणाचा मोबाईल तपासला आणि तिथे तो व्हिडिओ सापडला. किरण जळत असतानाचा व्हिडिओ तिने तो शूट केला होता. तीच या प्रकरणाची मुख्य संशयिता होती, जिचे सगळे फासे उलटे पडले. पोलिसांनी जेव्हा प्रेरणाची चौकशी केली तेव्हा तिने कबूल केलं, किरण लग्नाला टाळाटाळ करत होता. तो दुसऱ्या कोणाशी रिलेशनशिपमध्ये असावा असा संशय होता, म्हणून त्याचा खून केला. तिने हे देखील सांगितलं की 21 तारखेला किरणला घरी यायला सांगण्यापूर्वीच तिने केरोसिन आणि पेट्रोल घरात आणून ठेवलं होतं. सुट्टीच्या दिवशी घरी ये असं किरणला आधीच सांगितलं होतं. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं. BDSMH कारण म्हणजे किरणला खुर्चीवर बांधण्याचा मार्ग मोकळा करणं. मंगळवारी रात्रीपर्यंत किरणच्या कुटुंबानं औपचारिक तक्रार न दिल्याने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रखडली होती. पर प्रेरणाला ताब्यात घेण्यात आलं. तपास सुरू आहे. एका मेसेजनं किरणचं आयुष्य संपलं. ज्या माणसावर त्याने विश्वास ठेवला त्याच माणसाने त्याचा जीव घेतला. संशय हे एक असं विष आहे जे आधी स्वतःला संपवतं आणि मग दुसऱ्याला. प्रेरणाने किरणला जाळलं खरं, पण त्याआधी संशयाने तिच्या विवेक बुद्धीला जाळलं होतं. प्रश्न एकच राहतो, जेव्हा नातं तुटायला लागतं तेव्हा संवाद का होत नाही? आणि एखादा माणूस आपला झाला नाही तर त्याला जिवंत जाळणं कितपत योग्य आहे? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.